जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा आज पालखी सोहळा आहे। श्री क्षेत्र देहूमध्ये आपण उपस्थित आहोत आणि माझ्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण सुद्धा उपस्थित आहेत। सर, काय सांगाल अनुभवाचा? खरं तर वर्षानुवर्ष माऊलीच्या दर्शनाला आम्ही सर्व जण येत असतो। आजही माऊलींच्या दर्शनाला आज इथे आलो। खरं तर माऊलीने सर्व काही दिलं आहे, परंतु माऊलीकडे काही मागावं तर काय मागावं म्हणून फक्त एवढंच मागितलं की देशात आणि महाराष्ट्रात यानंतरच्या काळात या संकटांपासून सर्व लोकांना दूर ठेव, एवढंच आज माऊलीकडे मागितलं। आणि मला खात्री आहे की माऊली सर्व लोकांच्या आणि त्या भक्तांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील। सर, जास्तीत जास्त जे वारकरी आहेत ते आपले शेतकरी बंधू आहेत। सगळे प्रेरणा करून आता माऊलींच्या भरोशावर वारीला आलेले आहेत। तर शासनाकडून त्यांच्यासाठी काय उपाययोजना असतील, कारण की आता वळवाच्या पावसाने देखील अत्यंत नुकसान झालेलं आहे। केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधलं महायुतीचं सरकार आहे। शेतकरी राजा आणि शेतकरी राजाच्या पाठीमागे हे संपूर्ण केंद्र आणि राज्यातलं सरकार हे खंबीरपणे उभं राहील, त्याची आम्हाला पूर्णच्या पूर्ण खात्री आहे। सर, शेतकऱ्यांना कर्जमाफीचं सुरू आहेत प्रयत्न, पण तुम्ही काय सांगाल? तुम्ही एक ज्येष्ठ नेते आहात भाजपचे। या संदर्भामध्ये केंद्र आणि राज्य पॉझिटिव्हली विचार करतात आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भातले पॉझिटिव्ह जे निर्णय आहेत ते पॉझिटिव्ह निर्णय हे घेतले जातात। धन्यवाद सर। तर शेतकऱ्यांसाठी अनेक सकारात्मक निर्णय हे सरकार घेणार आहे असं मोठं विधान रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे। तर पाहूयात आता शासनाकडून शेतकऱ्यांसाठी आणखी काय महत्त्वाचे निर्णय येतात। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरका सोबत मी प्रियांका लाठी, न्यूज 18 लोकमत, देहू।